शहरात काल सायंकाळी मोठी कारवाई करत तब्बल 4,50,000 रुपये किमतीच्या 9 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली आहे। दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6:30 दरम्यान माननीय पोलीस निरीक्षक नितीन देशमुख साहेब यांना खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली। एअरटेल टॉवर शेजारी सुनील देवकर यांच्या घरासमोरील रिकाम्या प्लॉट मध्ये रामनगर वॉर्ड क्रमांक 1 श्रीरामपूर येथे झाडाच्या आडोशाला गोवंशीय जनावरे कोणतीही चारा पाण्याची व्यवस्था न करता कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली। माहिती मिळताच माननीय पोलीस निरीक्षक नितीन देशमुख साहेब यांनी तात्काळ तपास पथकाला कारवाईचे आदेश दिले। पथकाने घटनास्थळी छापा टाकला असता तिथे 4 लाख रुपये किमतीचे पांढऱ्या रंगाचे 8 गावरान बैल, प्रत्येकी 50,000 रुपये किमतीचे तसेच 50,000 रुपये किमतीची काळी तांबड्या रंगाची एक गावरान गाय असे एकूण 4,50,000 रुपये किमतीचे 9 गोवंशीय जनावरे निर्दयीपणे बांधून ठेवलेली आढळून आली। या जनावरांसाठी कोणतीही चारा पाण्याची सोय करण्यात आलेली नव्हती। सदर जनावरे कत्तल करण्याच्या इराद्याने कुणी बांधून ठेवली याबाबत चौकशी करण्यात आली, मात्र कोणतीही उपयुक्त माहिती मिळाली नाही। त्यामुळे सदर जनावरे ताब्यात घेऊन आली असून अज्ञात इसमाविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 107/2025 नोंदवण्यात आला आहे। महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 च्या सुधारित कायदा सन 2015 मधील कलम 5(5)(ब) 9 तसेच प्राण्यांना क्रूरपणे वागण्यास प्रतिबंधक अधिनियम 1960 मधील कलम 11(ज) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वागचौरे साहेब तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग जयदत्त भवर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। माननीय पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पडोळे, संभाजी खरात, अजित पटारे, सचिन तुकडे, रवींद्र शिंदे, रामेश्वर तारडे, अमोल गायकवाड यांनी सहभाग घेतला। दाखल गुन्ह्याचा पुढील तपास माननीय पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र शेलार हे करत आहेत। सदर प्रकारचा अधिक तपास सुरू आहे। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।